आहेत. रात्रंदिवस तुमच्या गावामध्ये हे काम चालू आहे. तर ही काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आपण जनतेसाठी काम करत आहोत. पगारासाठी किंवा अधिकाऱ्यासाठी मी काम करत नाही, असा माझा उद्देश आहे. मी जनतेसाठी काम करते. त्यामुळे ते आपोआपच त्यांच्याकडे बघून प्रेरणा येते. या गावाची भौगोलिक परिस्थिती, गावाचा भाग असा उतारामध्ये असल्यामुळे पाण्याची पातळी तशी काही फारशी नाहीये बरं. आणि इथं मुरुमाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे असं खूप सारं पीक पण येत नाहीये. पाण्याची कमतरता असते. पाऊस पडला की पाणी निघून जाते शेतामधून. त्यामुळे आता यावर्षी पण आम्ही विहीर अधिग्रहण केलंय. दरवर्षी पाणी टंचाई असते. गावाला पिण्याचं मुबलक पाणी सुद्धा मिळत नाही. बरं. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला, की आता हे स्पर्धाच आहे म्हणून आपण त्यात उडी घेतलीये आणि योगायोगाने मॅडमनी आपल्या आदरणीय कलेक्टर मॅडम आहेत, भुवनेश्वरी एस मॅडम त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि खूप छान उपक्रम आहे असं मला स्वतःला पटलं. मला काहीतरी करावं असं वाटलं. मी लोकांना पटवून